लिओनेल मेस्सी याच्या संदर्भातली अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारताच्या दौऱ्यावर आलाय। आज लिओनेल मेस्सी मुंबईमध्ये आलाय। थोड्याच वेळात मेस्सी वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे। मेस्सीच्या मुंबई दौऱ्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। चॅरिटी फॅशन शो देखील इथे पार पडणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ देखील होणार आहे। या अंतर्गत 60 बाल फुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे। त्यामुळे मेस्सीच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस हा फार विशेष असणार आहे। थोड्याच वेळामध्ये मेस्सी हा वानखेडे येथे दाखल होणार। वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे। क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज फुटबॉलचा दिग्गज खेळाडू मेस्सी येणार आहे आणि त्याचा उत्साह देखील पाहायला मिळतोय। फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। थोड्याच वेळात तो वानखेडे स्टेडियम इथे पोहोचणार आणि विविध कार्यक्रम देखील इथे पार पडणार आहेत। चॅरिटी फॅशन शोचं देखील इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ देखील होणार आहे। या अंतर्गत 60 जे बाल फुटबॉलपटू असतील त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। त्यामुळे मेस्सीच्या चाहत्यांसाठी आजचा हा दिवस फार विशेष आहे आणि मोठी गर्दी इथे चाहत्यांची पाहायला मिळते। या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात। मरीन लाईन्सवरून आमचे प्रतिनिधी संकेत वरक या संदर्भातले अपडेट देत आहेत। संकेत, काय स्थिती आहे, कशा प्रकारचा उत्साह तिथे आहे? नक्कीच श्रेयस, खरं तर ज्या भारतात इतकी वर्ष क्रिकेट गेल्या काही क्रिकेटच्या या पंढरीत फुटबॉलचा एक दिग्गज म्हणजेच मेस्सी त्याचं आगमन झालेलं आहे। काही वेळापूर्वी मेस्सी आपल्या हॉटेलमधून निघाला आणि ब्रेबनला पोहोचलेला आहे। ब्रेबनचा कार्यक्रम झाला की मेस्सी या वानखेडे स्टेडियमवरती येणार आहे। मी सध्या वानखेडेला आहे आणि आपण फ्रेममध्ये पाहू शकतो की किती प्रमाणात इथे गर्दी आहे। खूपच लांबच्या लांब इथे रांगा लागल्या आहेत लोकांच्या आणि फक्त मुंबईतूनच नाही तर मगाशी मी काही लोकांशी बोललो, पुण्यातून कोल्हापूरवरून लोक आलेले आणि फक्त कोल्हापूर पण नाही, काही लोक मला अशी मिळाली जी कर्नाटकहून आलेली आहेत, म्हणजे ज्यांना मेस्सीला खरंच पाहायचं आहे। त्यांनी ना राज्य पाहिलंय ना शहर पाहिलंय, कर्नाटकहून थेट त्यांनी मुंबई गाठलेली आहे। तिकिटांची जो काही तिकिटांची जे काही प्राईस असेल ती सुद्धा त्यांनी पाहिली नाही आहे। 6,000 12,000 20,000पर्यंत लोकांनी ते तिकीटं घेतलेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे अर्थात मेस्सीची जी क्रेज आहे ती खूप जास्त आहे। आणि आपण एक काम काही लोकांची चर्चा करण्याचा प्रयत्न करू। मेस्सी के फैन हो आप? हाँ, मैं मेस्सी का फैन हूँ, बड़ा फैन हूँ। कभी मिले हो इसके पहले? हाँ, अभी आप मेस्सी को मिले हो? आपण पाहतोय आपल्याला एक फॅन भेटलाय जो आताच मेस्सीला भेटलाय। कब मिले मेस्सी से आप? अभी सीसीआई में मिला मैं। क्या उनसे बात हुई कुछ आपकी? हाँ, स्पेनिश में वेलकम किया था। ये आपके बेटे हैं? हाँ। इन्होंने मेस्सी को वेलकम किया? ओके, तो क्या कहा मेस्सी ने? मेस्सी ने मुझे बाकी दिया। वेलकम इन स्पैनिश। I welcomed him in Spanish. ओके, थँक्यू सो मच। आपण पाहिलं आपल्याला एक चाहता भेटला मेस्सीचा आणि तो काही वेळापूर्वी जेव्हा मेस्सी ब्रेबनवरती होता तर त्यावेळेला मेस्सीची या चाहत्याशी गाठभेट झाली। स्पॅनिशमध्ये मेस्सी यांच्याशी बोलला आणि मेस्सीला जे वेलकम करण्याचा जो स्क्वॉड होता त्या स्क्वॉडमधला हा एक मुलगा होता। श्रेयस जी, आपण पाहतोय तिथे संकेत की फॅन्सची गर्दी जमण्यास सुरुवात झालेली आहे। आतमध्ये देखील कार्यक्रमाची तयारी केली जाते आहे। कशा प्रकारे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे वानखेडे स्टेडियमवर, त्याबद्दल काय माहिती आहे? खरं तर पाहिलं तर पहिला जो कार्यक्रम असेल तो ब्रेबनवरती असणार आहे। त्याच्यानंतर मेस्सी जो असेल तो वानखेडेवरती येईल। वानखेडेवरती एक फ्रेंडली फुटबॉल मॅच होणार आहे आणि ती मॅच झाल्यानंतर इथे लोकार्पण सुद्धा होईल आणि ही जी फ्रेंडली मॅच असणार आहे त्या मॅचमध्ये असं म्हणतात की बॉलिवूडचे काही सेलिब्रिटीज सुद्धा येणार आहे। पण श्रेयस, एक इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फुल फ्लेज फुटबॉल मॅच नसणार आहे। ही एक छोटीशी फ्रेंडली मॅच असेल। त्याचं दुसरं कारण कसं सांगितलं जातं आहे की इन्शुरन्स खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही खेळाडूसाठी। तर मेस्सीचा जो लेफ्ट पाय आहे त्या एका पायाचं इन्शुरन्स हे जवळपास $800 मिलियन इतकं आहे। त्याच्यामुळे एक खबरदारी म्हणून मेस्सी आज फुल फ्लेज फुटबॉल मॅच इथे खेळणार नाहीये, तर एक काही मिनिटांची छोटीशी मॅच असेल। आणि असंही म्हटलं जातं की स्वतः सचिन तेंडुलकर सुद्धा त्या मॅच मध्ये मेस्सी सोबत उपस्थित असणार आहे आणि तीच मॅच खरं तर पाहण्यासाठी लाखो चाहते या स्टेडियमवरती सुद्धा येत आहेत। जी, संकेत असे जोडलेले राहा। कृष्णा आवटी आपले प्रतिनिधी हे वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित आहेत। वानखेडे स्टेडियममधून ते अपडेट देतील। कृष्णा, सध्या काय परिस्थिती आहे? आतमध्ये स्टेडियमच्या तुम्ही उपस्थित आहात, काय माहिती आहे तिथली? अगदी नक्कीच फुटबॉलपटू जो आहे मेस्सी जो आहे तो आता मुंबईत दाखल झालेला अगदी काही वेळातच म्हणजे अगदी काही वेळानंतरच मेस्सी हा वानखेडे स्टेडियम मध्ये जो आहे तो दाखल होणार आणि त्यानंतरच महादेव या संपूर्ण
याचा शुभारंभ देखील होणार आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या संपूर्ण वानखेडे स्टेडियम आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो. या संपूर्ण फुटबॉलचे जेवढे चाहते आहेत, मेसीचे चाहते आहेत, हे संपूर्ण या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झालेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हेच तर वेगवेगळ्या राज्यातून, जिल्ह्यातून देखील जे आहे ते या संपूर्ण वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झालेले आहे. अगदी महागडी तिकीट जी आहे ती खरेदी करून या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झालेल्या, ती म्हणजे फक्त मेसीची झलक पाहण्यासाठी. आणि सगळ्यांचं स्वप्न असतं की आपल्या ज्या चाहता जो खेळाडू आहे याचा एक झलक पाहण्यासाठी किंवा तो आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी देखील जे आहे ते मोठ्या संख्येने ह्या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झाले. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेसीच्या याच्या हस्ते जो आहे तो प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ होणार आहे. आणि 60 फुटबॉलपटूंना जे आहे ते विशेष प्रशिक्षण या मेसी देणार. आणि आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये दोन्ही संपूर्ण या वानखेडे स्टेडियम जो पिच आहे या पिच वरती 2 फुटबॉलचे ग्राउंड जे आहे ते आखण्यात आलेले आहे. आणि ह्याच संपूर्ण ग्राउंडवरती जे प्रशिक्षण जे आहे ते 60 विद्यार्थ्यांना प्रमुख प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर बॉलिवूडचे कलाकार देखील जे आहे ते उपस्थित राहणार आहे. असं देखील माहिती मिळते की या 2 कलाकारांनी यांची देखील जी आहे ती मॅच या ठिकाणी पार पडणार आहे. करीना कपूर असतील, रणवीर सिंग असतील, सचिन तेंडुलकर, क्रिकेटपटू जे क्रिकेटचे देव मानले जातात, सचिन तेंडुलकर देखील जे आहे ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वांचाच आनंद आणि जो उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नक्कीच. थोड्याच वेळामध्ये आता ज्यावेळेला मेसी इथे येईल त्यानंतर चाहत्यांचा उत्साह देखील पाहण्यासारखा असणार. तुझा धन्यवाद कृष्णा आणि संकेत दोघांचंही आपण या संदर्भातले अपडेट दिले त्यासाठी.